नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर. आजची आपली कहाणी आहे माझ्या मैत्रिणीबाबत घडलेली एक सत्य घटना, जी त्यांच्या घराण्यामध्ये होऊन गेली आहे. माझी मैत्रीण एका राजघराण्याची वंशज आहे. त्यांचं अनेक वर्षांपासून चं राजघराणं आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक वर्षांपूर्वी जे त्यांचे वंशज हे राजे होते. त्यामुळेच माझी मैत्रीण ही मोठी श्रीमंत घरातली होती. कारण त्यांची पिढीजात वंशज राजे असल्यामुळे त्यांच्याकडे अपार धनसंपत्ती आणि भरपूर सारी प्रॉपर्टी होती. आणि त्यांच्या बऱ्याच पूर्वी काळापासूनची एक प्रॉपर्टी म्हणजेच त्यांचा राजवाडा, जिथे अनेक वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज राज्य करत होते. त्या गादीवर राजा म्हणून बसून तिथला राज्यकारभार बघत होते. माझ्या मैत्रिणीने तिच्या आई वडिलांकडून आणि आजी आजोबांकडून लहानपणापासूनच त्या राजवाड्याविषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. तिला तो राजवाडा पाहण्याची फार उत्सुकता लागली होती. पण ती लहान आहे तोपर्यंत कोणीसुद्धा तिला त्या राजवाड्यामध्ये नेण्यास मनाई करत होते. कारण बऱ्याच पिढ्या त्यांच्या तिथे कोणी पण गेलं नव्हतं. कारण तो राजवाडा आता बंदच असतो. बऱ्याच पिढ्यांपूर्वी जेव्हा राजेशाही परंपरा नष्ट झाली, तिथून पुढे कोणीही त्या राजवाड्यामध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. नंतर ते लोकं शहरासारख्या ठिकाणी वसली होती. पण तो राजवाडा आजसुद्धा एका केअरटेकरकडे होता. तो त्या राजवाड्याची निगा राखत होता. माझी मैत्रीण मोठी झाल्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना विचारलं की आपण आपल्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी ठेवली आहे, ती अशीच सांभाळतो आहे, तर का नाही त्याचा वापर करून घ्यावा? म्हणजेच त्या राजवाड्याला एक नवीन रूप दिलं तर तो राजवाडा पर्यटन क्षेत्र बनू शकतो. किंवा तिथे एखादा हॉटेल चालू केलं, 5 स्टार हॉटेल, तर त्या प्रॉपर्टीचा चांगला वापरसुद्धा होईल आणि त्यातून आपल्याला इन्कमसुद्धा चालू होईल. असा विषय तिने तिच्या आई-वडिलांना मांडला होता. तिच्यामध्ये त्या राजवाड्याला पाहायची उत्सुकता प्रचंड दाटून आली होती. त्यामुळे तिने एक दिवस तिच्या आई-वडिलांना विचारून त्या राजवाड्यात जाऊन तिथे थोडे दिवस राहून येते, असं म्हणून त्यांची परवानगी मागितली. आई-वडिलांनी सुद्धा तिला परवानगी दिली. नंतर ती तिच्या
2-3 मैत्रिणींना घेऊन त्या राजवाड्यामध्ये गेली. ती राजवाड्याकडे पोहोचताच तिचे डोळे फार मोठे झाले. तो राजवाडा ती पाहतच राहिली. कारण तिच्या आई-वडिलांनी त्या राजवाड्याचे वर्णन केले होते त्यापेक्षा कितीतरी पटींनी सुंदर असा तो राजमहाल होता. केअरटेकर करून त्यांच्या घरातल्यांनी दर 4-5 वर्षांनी त्या राजवाड्याला कलर करून आतमधल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित करून घ्यायचे. त्यामुळे तो राजवाडा अगदी नव्यासारखा चकचकत होता. त्यामुळे तो अतिशय सुंदर आणि अप्रतिम दिसत होता. माझी मैत्रीण रात्री उशिरा त्या राजवाड्यात पोहोचली होती. त्यावेळेस संध्याकाळ झाली होती. त्यामुळे तिने जास्त विचार न करता दमल्या असल्यामुळे त्या दिवशी लवकर विश्रांतीसाठी गेली. पण दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि अख्खा राजवाडा फिरून बघू लागली. प्रत्येक गोष्ट तिने स्वतःच्या हातांनी हाताळून बघितली. तिथे लावलेले त्यांच्या कैक पिढ्यांपूर्वीचे राजे, जेव्हा त्यांचे वंशज राजे होते तेव्हाचे त्यांचे छायाचित्र आणि तिथल्या सगळ्या नक्षीकामांवरती हात फिरवून बघू लागली आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या प्राचीन मूर्त्यासुद्धा अगदी नव्यासारख्या सुशोभित करून ठेवण्यात आल्या होत्या. संपूर्ण राजवाडा मैत्रिणींसोबत बघून झाल्यानंतर शेवटी ती एका खोलीबाहेर पोहोचली. त्या खोलीबाहेर एका सुंदर अशा महिलेचं छायाचित्र तिथल्या शेजारच्या भिंतीवर लावलं होतं आणि खाली राजकुमारी सुवर्णादेवी असं त्या महिलेचं नाव लिहिलं होतं. ते पाहताच माझ्या मैत्रिणीने केअरटेकरला आवाज दिला आणि ह्या महिलेच्या फोटोबद्दल तिने विचारलं. सुरुवातीला तिला असं वाटलं की ही महिला कदाचित नर्तकी वगैरे असावी. पण खाली लिहिलेल्या नावानंतर तिने त्या केअरटेकरला विचारलं की ह्या महिलेचा फोटो आणि खाली राजकुमारी सुवर्णादेवी असं का बरं लिहिलं आणि या खोलीचा दरवाजा बंद का आहे? कारण त्या दरवाजाबाहेर एक मोठं कुलूप लावलं होतं आणि शिवाय बऱ्याच काही मंत्रोच्चारांनी, धागेदोऱ्यांनी ती खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद केला गेला होता. तिने हे सगळं पाहिल्यानंतर विचारलं असता तो केअरटेकर म्हणाला की मॅडम, ही तुमच्या घराण्यामध्ये राज करणाऱ्या पिढ्यांमधल्या 3 नंबरच्या पिढीची राजकुमारी आहे. केअरटेकरने सांगितलं की माहीत नाही, पण ह्या खोलीला
खोलण्याची सक्त मनाई आहे. बऱ्याच पिढ्यांपूर्वीपासून ही खोली बंदच असते आणि आता तर ह्या खोलीबाहेर सुद्धा उभं राहण्याची परवानगी कोणाला नाही. तुमचे वंशज तुमच्या मागच्या 4 पिढ्यांपासून हा राजवाडा सोडून गेले. त्याआधीचे काही वंशजांनी ही खोली बंद करून खोलीबाहेर पूजाअर्चना करून ही खोली बंद करून ठेवली आहे. त्याचं कारण आजतागायत कोणालाही माहीत नाही. पण माझ्या मैत्रिणीला मात्र ही गोष्ट फार खटकली. ती अख्खा राजवाडा बघून झाला आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहण्यासाठी म्हणून तिच्या मैत्रिणींसोबत गेली. पण तिच्या डोक्यामध्ये अख्खा दिवस होऊन गेला तरी ही गोष्ट घर करून राहिली. ती खोली का बरं बंद असावी? कदाचित तिच्या 4 पिढ्यांपूर्वीच्या माणसांनी त्या खोलीमध्ये काहीतरी धन वगैरे ठेवलं असावं आणि तिच्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून कदाचित ती खोली काहीतरी कारणाने बंद केली असावी. ह्या विचाराने ती फार चक्रावून गेली होती. संध्याकाळी सगळीकडे फिरून आल्यानंतर ती फार दमली होती आणि सगळ्या मैत्रिणी आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करत होत्या. पण तिच्या डोक्यामधला विचार मात्र काही केला जात नव्हता. तिला त्या विचाराने झोपसुद्धा येत नव्हती. त्यामुळे ती रात्री 1च्या दरम्यान तडक ती त्या बंद दरवाजासमोर येऊन उभी राहिली. तिने आजूबाजूला पाहिलं. कोणी नसल्याची खात्री करून घेतली आणि ते मोठं कुलूप एका मोठ्या लोखंडाच्या गजाने जोरदार वार करून तोडलं. तोडल्यानंतर तिने त्याच्यावर लावलेले सर्व काही धागेदोरे काढून फेकले आणि ती खोली उघडली. खोली उघडताक्षणी ती थोडीशी दचकली. कारण समोरचं दृश्य फार वेगळं होतं. अनेक पिढ्यांपासनं बंद असलेली ती खोली होती. त्यामुळे तिथे खूप साऱ्या जाळ्या आणि भरपूर खराब वातावरण परिस्थिती होती आणि तिने दार उघडताच तिच्यासमोर तिला एक चौकोनी बांधलेलं कट्ट्यासारखं बांधकाम केलेलं एक जागा दिसली. तसंच एका बाजूला जुन्या पद्धतीचा आरसा होता. त्याच्याच बाजूला पूर्वीची माणसं एका मोठ्या पेटीमध्ये त्यांचं सामान ठेवत असत. तशा पद्धतीच्या 2 मोठ्या लाकडी पेट्या तिला दिसल्या. त्याच्यासमोर एक सुंदर नक्षीकाम केलेली आरामदायी खुर्ची होती. ती सगळ्या वस्तू बघून फार भारावून गेली होती. तिने प्रत्येक वस्तू तिच्या हाताने स्पर्श केली होती. तिने त्या पेट्यासुद्धा उचकटून पाहिल्या. एका पेटीमध्ये तिला जुन्या पद्धतीच्या
राण्या राजकुमाऱ्या घालत असलेल्या आभूषणं दिसली. अनेक प्रकारांची तर तिला नावे सुद्धा माहीत नव्हती. तशीच दुसऱ्या पेटीमध्ये जुन्या पद्धतीच्या वस्त्रांचा साठा होता. जुन्या काळातल्या राणी राजकुमाऱ्या घालत असतील अशा पद्धतीची मोठी, भरजरी आणि भरपूर मौल्यवान अशी वस्त्रं त्या पेटीमध्ये होती. सगळं पाहून झाल्यानंतर ती फार खुश झाली आणि ती त्या खुर्चीवर बसली. खुर्चीवर बसून ती प्रत्येक गोष्ट बघत न्याहाळत होती. तसंच तिला तिथे कधी झोप लागली कळाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट तिचे डोळे उघडले आणि ती डचकून जागी झाली. तिला तेव्हा कळालं की ती त्याच खोलीमध्ये झोपून गेली होती. तिथे त्या राजवाड्यामध्ये येऊन त्यांना 4-5 दिवस होऊन गेले होते. त्यामुळे माझ्या मैत्रिणीसोबत आलेल्या मैत्रिणी तिला म्हणाल्या की आता बरेच दिवस झाले आहेत, आपण आता पुन्हा आपल्या घरी जाऊयात. नंतर माझी मैत्रीण म्हणाली की तुम्ही सगळे जा, पण मी आणखीन काही दिवस 8-15 दिवस इथेच राहणार आहे. असं ती म्हणताच तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या आणि ती मात्र त्या राजवाड्याकडे बघून स्मितहास्य करू लागली आणि त्या राजवाड्यात जाऊन ती पुन्हा एकदा त्या खोलीमध्ये गेली. माझ्या मैत्रिणीचा त्या खोलीबद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. ती त्या खोलीबाहेर यायलाच नकार देऊ लागली. तिला ती खोली अतिशय आवडली होती. हळूहळू ती त्या खोलीमध्ये असलेल्या त्या वस्तूंमध्ये आणि तिथल्या त्या बाहेर असलेल्या पेंटिंगमध्ये पार गुंतून गेली. नंतर तर ती त्या केअरटेकरशी सुद्धा फार काही बोलत नव्हती. ती फक्त आपलं काम आटपून फ्रेश झाली की जी त्या खोलीमध्ये जाऊन बसायची, तिला भान अजिबात नसायचं. ती दिवसातनं 1-2दाच त्या खोलीतून बाहेर यायची. नाहीतर ती एकदा त्या खोलीत गेली की थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच ती त्या खोलीबाहेर यायची. नंतर तर तिची अवस्था फार वेगळी झाली. ती त्या सुवर्णाच्या फोटोमध्ये जसा त्या सुवर्णानी गेटअप केला आहे तसाच ती शृंगार करू लागली. त्याच खोलीमध्ये असलेला पोशाख आणि दागिने घालून ती दिवसभर त्या खोलीमध्ये त्या आरशासमोर स्वतःला न्याहाळत बसू लागली. तिला दुसरे कशाचेच भान राहिले नव्हते. इतकी ती त्या राजकुमारी सुवर्णामध्ये अडकली होती. हळूहळू ती स्वतःला जणू काही राजकुमारी सुवर्णाच समजू लागली होती. हळूहळू तिचं वागणं केअरटेकरला फार खटकू लागलं. ती दिवसेंदिवस फार वेगळी होऊ लागली होती. ती त्या राजकुमारी सुवर्णासारखा
शृंगार करायची आणि नंतर त्या पद्धतीच्याच बोलीभाषेमध्येच ती सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करायची. तिने तिच्या आई-वडिलांना सुद्धा फोन करणं बंद केलं होतं. 2-3 दिवस होऊन गेले तरी आपल्या मुलीचा फोन आला नाही म्हणून तिच्या वडिलांनी त्या केअरटेकरला फोन केला. केअरटेकरशी त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्या केअरटेकरनी सर्व हकीकत त्यांना सांगितली. नंतर तिच्या वडिलांचा हात थरथरू लागला आणि त्यांना काही बोलावं सुचेना. तेव्हा तिच्या आईनं तिच्या वडिलांना विचारलं, "काय झालं? तुम्ही इतके का घाबरलात? " तेव्हा ते काही न बोलता तडक-पडकच त्यांच्या वडिलांकडे म्हणजेच माझ्या मैत्रिणीच्या आजोबांकडे धावत गेले आणि त्यांनी सर्व घटना त्यांना सांगितली. मला वाटलंच. यामुळेच मी तिला त्या राजवाड्यामध्ये जाण्यापासून रोखत होतो. आता पुढे काय करायचं अशी बडबड त्या दोघांची चालू होती. मैत्रिणीचे आजोबा म्हणाले, "नक्कीच त्या सुवर्णाच्या आत्म्याने आपल्या नातीमध्ये प्रवेश मिळवला असेल आणि म्हणूनच ती इतकी बदलली आहे. " असा ते विचार करून गंभीर झाले. आता आपल्याला या संकटातून कोण वाचवेल असं ती विचार करू लागली. सगळी घरातली माणसं फार गंभीर झाली. नंतर आजोबांनी सांगितलं की त्यांच्या 4 पिढ्यांमागे झालेली ही घटना असेल. त्यांच्या वंशजांचा जेव्हा तिथे राज्य होतं तेव्हा त्यांच्याच धाकट्या मुलीनेच म्हणजे राजकुमारी सुवर्णाने वाड्यामध्ये काम करत असलेल्या एका गरीब माणसाच्या मुलावर प्रेम केले होते. तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय काही घरातल्यांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांनी तुझं लग्न त्याच्याशीच लावून देऊ अशा पद्धतीने त्यांनी राजकुमारी सुवर्णाला खोटे आश्वासन दिले आणि त्या मुलाला त्यांनी बाहेर बोलावून त्याला एका ठिकाणी जिवंतच दफन केले. त्यांनी त्यांच्याच राजवाड्यासमोर असलेल्या बागेमध्ये त्या मुलाला जिवंत दफनवून टाकले आणि राजकुमारी सुवर्णाला खोटे सांगितले की आम्ही लग्नाची तयारी करत आहोत. तो मुलगा सुद्धा लग्नाची तयारी करत आहे आणि आपल्यामध्ये लग्न होईस्तोपर्यंत नवरा-नवरी एकमेकांना बघत सुद्धा नाहीत. अशा पद्धतीने त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांच्याच तोलामोलाच्या एका राजघराण्याशी बोलणं करून त्यांनी गपचूप तिचा विवाह त्या राजकुमारासोबत ठरवला होता. इकडे सुवर्णाला याची काहीसुद्धा भनक नव्हती. ती मात्र आपल्याला आपल्या पसंतीच्या मुलासोबत विवाह करायला मिळणार ह्या खुशीमध्ये ती विवाहाची तयारी करत होती. पण एके दिवशी म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी
तिला तिच्या गुप्तदासींनी एक खबर पोहोचवली. त्यांनी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तुमचा विवाह तुम्ही निवडलेल्या मुलासोबत न होता एका मोठ्या राजघराण्यातील मुलासोबत होत आहे. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला फसवून ह्या लग्नासाठी तयार केले आहे आणि त्याला आपल्याच राजवाड्यासमोरच्या बगीच्यामध्ये दफन केले आहे, असं खबर सांगितली. ते ऐकल्यानंतर राजकुमारी सुवर्णा मूर्छित होऊन जमिनीवर पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती खूप रडू लागली आणि तिने त्याच रात्री म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्री विष पिऊन स्वतःची आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या आईवडिलांनी तिथेच त्या खोलीतच तिला दफन केले. म्हणजेच मैत्रिणीला त्या खोलीमध्ये दिसलेला तो कट्टा दुसरा काही नसून जिथे तिला दहन केले आहे ती जागा होती. त्यानंतर सुद्धा राजकुमारी सुवर्णा ही रात्री अपरात्री त्या महालामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिसू लागली. ती तिच्या खोलीतून बाहेर यायची आणि ती राजवाड्यासमोर असलेल्या त्यांच्या बगीचेकडे जायची आणि त्या बागेमध्ये ती त्या ठिकाणी पोहोचून तिथे खूप रडायची, ओरडायची. तिचा ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज संपूर्ण राजवाड्यामध्ये घुमायचा. अशाच पद्धतीने ती सर्वांना दिसायची आणि तिची सगळ्यांना फार भीती वाटू लागली. नंतर त्या राजकुमारी सुवर्णाच्या भावाने विचार केला की आपण आता तिची खोली ही काही मंत्रोच्चारांनी बंदिस्त करावी, जेणेकरून तिची आत्मा जी सगळ्यांना सतावत आहे ती त्या खोलीमध्ये कैद होईल. त्याच रात्री राजकुमारी सुवर्णाचा भाऊ एका मोठ्या अशा विद्वान तपस्वी माणसाकडे गेला. त्यांना सर्व हकीकत सांगितली. पण त्यांना घेऊन येण्याअगोदरच राजकुमारी सुवर्णाच्या आत्म्याने तिचं काम केलं होतं. राजकुमारी सुवर्णाचा भाऊ तिथे पोहोचताच त्यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली. संपूर्ण राजवाड्यामध्ये ह्या गोष्टीची चुळबुळ सुरू झाली की राजकुमारी सुवर्णाच्या आत्म्यानेच तिचा खून केला आहे. आता असंच करून ती एक सगळ्यांना संपवणार, अशी वार्ता जो तो करू लागला होता. नंतर काही उशीर न करता त्या तपस्वी माणसाकडून बरेच दिवस होम हवन करून एका मोठ्या विद्येने त्या खोलीला बंदिस्त करण्यात आले होते. त्या खोलीसोबतच तिची आत्मा सुद्धा त्या खोलीमध्ये कायमची कैद करण्यात आली होती. आणि नेमकं आपल्या नातीनं
ती चूक केली. ती खोली तिने उघडली आणि तिच्या आत्म्याला तिथून मुक्त केलं आहे आणि आता तिची आत्माच तिच्यामध्ये हावी झाली आहे. आपल्याला आता लवकरच काहीतरी करावं लागेल, नाहीतर ती आपल्या नातीला पूर्णपणे तिच्या वशमध्ये करेल. त्यांनी लवकरच गाडी केली आणि ती सगळीजण मिळून थेट त्यांच्या राजवाड्याकडे निघून गेली. तिथे जातानाच तिच्या मैत्रिणीच्या आजोबांनी एक फोन केला. तो फोन एका मोठ्या तपस्वी माणसाला केला होता, जो पुन्हा एकदा तिच्यावर हावी झालेली ती शक्ती काढून पुन्हा एकदा तिची नेस्तनाबूत करण्यासाठी उपाय मागितला होता. आजोबांनी सांगितलं तसंच त्या तपस्वी माणसाने सुद्धा त्या राजवाड्याकडे प्रस्थान केलं. दुसऱ्या दिवसापर्यंत ती दोघंसुद्धा त्या राजवाड्याकडे आली. तिथे पोहोचायला त्यांना संध्याकाळ झाली होती. त्यांनी त्या राजवाड्यात पाहताच क्षणी ती सर्व मंडळी फार थबकली, कारण त्यांची नात म्हणजेच माझी मैत्रीण ही तिथे त्या राजकुमारी सुवर्णाच्या शृंगारामध्ये उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि ती मोठ्या आणि लाल डोळे करत ती त्या राजकुमारी सुवर्णाच्या खोलीमध्ये गेली आणि रात्रीपर्यंत ती त्या खोलीतच होती. मध्यरात्री ती त्या खोलीतून बाहेर आली आणि ती त्या बागेकडे जाऊ लागली. तिथे जाऊन ती मोठमोठ्याने रडू लागली. आपल्या नातीची अशी अवस्था बघून आजोबा फार घाबरले. नंतर उशीर न करता त्या तपस्वी माणसाने काहीतरी मंत्र म्हणत तिच्या अंगावरती एक विभूती फेकली आणि ती विभूती तिच्या अंगावर पडताच क्षणी ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध झाली तशी सगळ्यांनी तिला त्या महालात आणली. नंतर तिच्या अंगावरची सर्व अलंकार आणि आभूषणं, जे काही तिने राजकुमारी सुवर्णाचा गेटअप केला होता, तो सगळा काही काढून बाजूला केला आणि ती जशी होती तशी तिला आवरण्यात आलं, कपडे घालण्यात आले. नंतर एक मुलीचा पुतळा घेऊन त्या पुतळ्याला ते सर्व अलंकार वस्तू चढवण्यात आले आणि तसाच गेटअप करून त्या पुतळ्याला त्या खोलीमध्ये नेऊन ठेवण्यात आलं आणि नंतर ती खोली पुन्हा एकदा बंद करून एका मोठ्या तंत्रमंत्र विधीने, होम हवनाने पुन्हा एकदा ती खोली बंद करण्यात आली. नंतर 2 दिवस होऊन गेले तरीसुद्धा मैत्रीण काही जागी झाली नाही. ती 2 दिवसांनंतरच जागी झाली. नंतर मात्र ती सगळ्यांशी आधीसारखी व्यवस्थित वागू लागली. तेव्हा कुठे तिच्या घरातल्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्या तपस्वी माणसाची साधना कामी आली होती. त्यांनी पूर्णपणे त्या राजकुमारी सुवर्णाचा आत्मा आपल्या मुलीवर हावी होण्याआधीच काढून घेतला
आणि त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला. त्यामुळे त्या तपस्वी माणसाचे तिच्या घरातल्यांनी फार आभार मानले आणि ते सगळेजण त्या राजवाड्याबाहेर आले. ते पुन्हा कधीही त्या राजवाड्याकडे न जाण्याच्या निर्णयाने. तर ही होती आजची कहाणी. कहाणी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.